आहे पाचगणीमध्ये त्रिवेणी पॉईंट व गुरेघर निसर्गपथ. आता आपण इथून आतमध्ये जाणार आहे. ह्या पॉईंटला आपल्याला भरपूर वरतीपर्यंत चालत जायचे. ह्याच्या अगोदर मी ह्या पॉईंटला आलो होतो. तर हा पण पॉईंट पूर्ण जंगलाने वेढलेला आहे आणि इथं वेगवेगळ्या प्रकारची औषधी वनस्पती आपल्याला बघायला मिळतील. इथं मी आणि गेल्या वेळेस माझा भाऊ आलो होतो. इथं फोटोशूट वगैरे चांगलं केलं होतं. शेवटच्या स्टॉकापर्यंत गेलो होतो. तिथून निसर्गाचं वातावरण बघायला खूपच भारी वाटतंय. पूर्ण जंगलाने वेढलेलं आहे. सगळं शेवाळा वगैरे चाललं आहे झाडांवरती. वानर माकडं वगैरे सगळे आहेत इथं. बघायला खूपच भारी वाटतं. सिनेमॅटिक आहे सगळं लोकेशन. प्रत्येक वनस्पती जे वनस्पती वेगळे आहे त्याच्यावर नाही बोर्ड लावला आहे त्यांनी. त्याचं नाव वगैरे काय आहे ते. पक्ष्यांचा किर्र असा आवाज येतोय. पक्ष्यांचा घरटी वगैरे आहेत पक्ष्यांची. आणि पावसाळ्यात हा पॉईंट 100% बंदच राहतो. कारण इथून दिसत असेल तुम्हाला पाण्याचं लोट आलेलं सगळं वाहून आलेलं सगळं दिसतंय. आणि इथून चालणं वरती जाणं अशक्य गोष्ट आहे. त्याच्यामुळे हे बंदच पॉईंट राहतोय. झाडं तर खूपच वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सांगितल्याप्रमाणे औषधी वनस्पती तर झालं मला कधी बघितलं त्याच्या अगोदर कधी. वेगळंच झाड आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जांभळाचे वगैरे झाडं आहेत इथं भरपूर. जांभळ आहे. गवा, ससा, बेकर, शेकरू, डुक्कर प्राणी पॉईंट परिसरात सहसा पाहण्यास आढळतात. ओके, आता आपल्याला हिरण तर दिसलंय. हिरण नाही ते हिरण नाही, वेगळंच काहीतरी होतं मग. बेकर 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 बेकरच असणार. बेकरच बरोबर आहे. तेच दिसलं होतं आता वरती येताना आपल्याला. पॉईंट वरती समोर आहे जे टोक आहे तिथे एक तिथं पॉईंट आहे तो. त्या पॉईंटवरून आपण व्ह्यू बघणार आहे कसा आहे तो. जवळ आलाय आणि 200-300 मीटर असेल पॉईंट. पूर्ण चारी बाजून बघा. चार बाजून कसं जंगलाने वेढलेला पॉईंट आहे हा. सगळं महाबळेश्वरमधलं जेवढं पॉईंट फिरताल तेवढं सगळं जंगलाने वेढलेलंच पॉईंट येतं. फक्त ओल्ड महाबळेश्वरला गेल्यानंतर आपल्याला मंदिर पाहायला मिळते. खूप जुने मंदिर आहेत तिथं. 1000 वर्षापूर्वीचे किंवा त्यापेक्षा जास्त पण असे मंदिर आहेत. त्यातलं कृष्णाई टेम्पल मला खूपच आवडलं. कृष्णाई टेम्पलचं स्ट्रक्चर वगैरे खूपच जुनं आहे. म्हणजे खूपच जुनं आहे. त्याचा पण ब्लॉग आहे आपल्या चॅनलवरती, तो पण बघा तुम्ही. तर चला, आलाय पॉईंट जवळ. तर 15-20 मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर हा पॉईंट आलेला आहे आपला. वरती अशा प्रकारे बांधलेला आहे आणि इथून आपला व्ह्यू बघायचा आहे कसा दिसणार आहे तो. चलूया पॉईंटच्या वरती. गेल्या वेळेस बघून मी आलतो इथं.
बघा हा आवाला आलो आता आपण इथल्या पॉईंटमध्ये. तरी सर्वात उंच पॉईंट इथून आपल्याला सगळं दिसतंय. हे माझ्या पाठीमागं आहे, ते इकडं महाबळेश्वर आहे पाठीमागचं आहे. आणि ह्या साईडला जे आहे त्या साईडला आहे ते पाचगणी. आता आपल्याला पाचगणीला जायचं. आता आपण महाबळेश्वरनं फिरून रिटर्न निघालो. तर हा पॉईंटचा ब्लॉग इथं संपत आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉग आहे तो पाचगणीतला आपल्याला बनवायचा आहे. पाचगणीमध्ये पॉईंट आहे, टेबल लँड म्हणून पॉईंट भरपूर फेमस आहे. पॅराग्लायडिंगचं पण तिथं पॉईंट आहे, तिथं पॅराग्लायडिंग मग तिथून केली जाते. तर भेटूया तेथील व्हिडिओमध्ये, तेथील नेक्स्ट व्हिडिओमध्ये.